गेल्या काही वर्षांपासून पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक वाढली आहे। त्यातच जिल्ह्यात नवनवीन प्रकल्प सुरू असून या प्रकल्पाला लागणाऱ्या गौण खनिजांची निर्मिती वाडा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात खाणीतून होत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक देखील होत आहे आणि अशा अवजड वाहनांमुळे आता अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे। ग्रामीण भागातील लहान रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक होत असताना रस्त्यांवर देखील सँड खडी सांडत असते, ज्यामुळे लहान वाहतुकींचे अपघात होण्याची शक्यता वाढते। वाडा तालुक्यातील केळीचा पाडा येथे या ट्रकचा तोल जाऊन अपघात झाला खरा, सुदैवाने एका झाडाला जाऊन ही ट्रक अडकली, अन्यथा घरावर कोसळली असती तर मोठी दुर्घटना झाली असती। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु ट्रकचे मोठे नुकसान झालेले पाहायला मिळाले। तसेच जवळ असलेल्या घर मालकाचे देखील नुकसान झाले आहे। या अपघातानंतर या मार्गावर ट्रक काढण्यासाठी आलेल्या 3 मोठ्या हायड्राने प्रयत्न सुरू केले होते। यावेळी काही तास दोन्ही तर्फेला वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली।